गणपत गायकवाडांमुळे आता भाजपा गोत्यात आलेली आहे। भाजपा पदाधिकाऱ्यांची आता गोची झाली आहे। असं फायरिंग आणि सत्संग गोष्टी याचे व्हायला लागल्या आणि राज्य सरकारची त्या सगळ्या बाबतीत बघ्याची भूमिका असेल तर राज्य आज कोणत्या दिशेने चालले आहे याचंही उदाहरण आहे। आणि कायद्यासमोर सगळे समान आहेत, कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता त्या ठिकाणी कायदेशीरच कारवाई केली जाईल। अशी कुठली घटना घडली की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला याचंही सत्य आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल। म्हणून मी या संदर्भात वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश डीजींना दिलेले आहेत आणि या संदर्भात अत्यंत कडक कारवाई ही केली जाईल। दिवसा ढवळ्या कॅमेराच्या समोर भांडणं होतात पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनवर पोलिसाच्या समोर हिम्मतच कशी होते एखाद्या आमदाराची। ही सत्तेची मस्ती नाही तर काय? गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे याच्यासाठी। त्यांच्या पक्षाचा माणूस येतो आणि त्यांनी इथे केला नाही तर मी दिल्लीत गृहमंत्र्यांना आत्ता ट्विट करणार आहे आणि सोमवारी आणि मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे। आपल्याला पत्रकार म्हणून पटतं का? एखाद्या व्यक्तीने गोळीबार केला की लगेच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा? आता प्रत्येकाच्या म्हणण्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही। कितीही मतभेद असतील लोकशाहीमध्ये, तुम्ही राजे नाही, तुम्हाला राजे लोक बनवतात। जेव्हा ती मर्यादा राहून मला वाटतं लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी आपल्या स्वतःवरती असताना नियंत्रण ठेवणं गरजेचं असं त्या ठिकाणी मानतो। आणि आता जनतेला आमचं असणारं आव्हान आहे की असे जे स्वतःला राजे समजायला लागले त्यांना पहिल्यांदा असणारं घरी बसवा। गोळीबार करण्याची आवश्यकता काय होती? गोळीबार चुकीचा होता का? त्या ठिकाणी काय परिस्थिती होती? हे इथून मला प्रतिक्रिया देणं योग्य नाही। गृह विभाग चौकशी करून त्याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये अजूनही माननीय देवेंद्रजी कायद्याच्या बाजूनी उभे राहणारे गृहमंत्री आहे। आमचा तुमचा हा भावच त्यामध्ये नसतो। आमचा असेल तरी चूक असेल तर त्या चुकीच्या संदर्भात कायद्याच्या चौकटीत कारवाई केलीच जाते। त्या ठिकाणची परिस्थिती काय यावर गृह विभाग आढावा घेईल।